नमस्कार मंडळी, जगत बाहेर रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कांद्याची पात। तर कांद्याची पात चिरून घेतली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। तर आपण ती नितळण्यासाठी ठेवणार आहे चाळणीमध्ये। तर 4-5 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे। तर इथं मी शेंगदाणे भाजून घेतले, शेंगदाण्याचा बारीक कूट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित कूट तयार झालेला आहे। नंतर आपण मिरची व लसूण तेही बारीक करून घेणार आहे। अशा प्रकारे बारीक करायचं आहे। तर नंतर मी कढई ठेवली आहे तापायला। कढईमध्ये तेल घालायचं आहे। तेल व्यवस्थित तापून द्यायचं आहे। तापल्यानंतर मिरची लसूणचा कूट घालायचा आहे व व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर चवीनुसार मीठ घालायचं आहे। व्यवस्थित परतल्यानंतर तर थोडंसं फार हलवून घ्यायचं आहे। हलवल्यानंतर आपण कांद्याची पात घालणार आहे त्याच्यामध्ये। कांद्याची पात जोपर्यंत खाली बसत नाही तोपर्यंत आपण थोडं थोडं परतून घेणार आहे। तर अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे व आपली कांद्याची पात थोडी थोडी खाली बसत आहे। तर पूर्ण खाली बसलेली आहे व त्याच्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे व पाणी सुकेपर्यंत आपण परतून घेणार आहे।